तर आमचं दुपारचं जेवण बघा काय आहे आज. छान अशी बटाट्याची भाजी बनवली आहे. हे बटाटे जे राहिले होते तुकडे चिप्स बनवून झाल्यानंतर त्याची भाजी बनवली आहे. उपवासाला माझी आहे चतुर्थी, म्हणजे सगळ्यालाच खायला होईल. फक्त लाल तिखट शेंगदाण्याचं कूट घालून बनवली आहे. आणि इकडे सांडग्याची भाजी बघा. हे सांडगे ना छान असे हे केलेले घरी बनवले होते आम्ही सांडगे. हे बघा मस्त आत्याने कांदा टमॅटो लसूण कोथिंबीर घालून अशी भाजी बनवली आहे. मस्त सांडग्याची भाजी, इकडे चपात्या भाकरी. आणि हे बघा कोंबडा दादागिरी करतोय ते आमच्या सोनावर. तिला चपाती दिली आहे तर तिला हे करते हाकलाते त्यांना. तिला चपातीच खावे बघा. ती घाबरती आहे सोना त्या कोंबड्यांना. छान असं आत्याने घेतलेलं आहे इकडचं सारवून, कारण उन्हामुळे खूपच उकलतं. हे बघा सगळं छान असं सारवून घेतलं आहे मी. जे आज पण थोडेसे चिप्स केलेले आहेत, संध्याकाळी तुम्हाला तळल्यानंतर दाखवते. रात्री तळून पण झालेले आहेत. गणेशला दम निघतोय. छान पांढरे शुभ्र तळून होत आहेत. हे बघा ते तिकडं काहीतरी चालू आहे त्यांचा. पाय खालून चकाचक करते. ससा कुठे गेलाय? सगळे सावलीला जाऊन बसतात. आम्हीच फक्त उन्हाला बसलेला असतो इकडं, म्हणजे उन्हात कामं करत. तर आमचं जेवण कसं वाटलं? सांडग्याची भाजी तुम्हाला आवडते का तर नक्की सांगा. सांडग्याची खरी भाजी ना सुकी खूप छान होते, म्हणजे सरभरीत बनवायची. ही आत्याने पातळ केली आहे कारण बटाट्याची सुकी भाजी होती म्हणून. तर या सगळ्यांनी छान असं जेवायला तुम्हाला दाखवते मी. कालचे वाळलेले हे चिप्स कसे झालेत वेपर्स. आणि असं वातावरण खूप सारं ऊन. आज आभाळ पण आलेलं आहे थोडंसं. आणि झाडं केवढी छान उगवलीत बघा. ती म्हणजे झाली आहेत आता, फुटलीत एकदम. झाकायचं आहे त्याला. कोंबड्या बघा कशा आहेत. मामा शेळ्यांदा घेऊन गेले तिला का मामा. तर चला या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. कशा वाटल्या भाज्या मला नक्की सांगा.